सुद्धा 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करते. आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे भालचंद्र बाबा उभादेव रघुनाथ भवानी माता आणि सन्माननीय महेश चव्हाण यांच्याकडे 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. आमच्या कोकणाची शान आहे कणकवलीचा मान. आमच्या कोकणाची शान आहे कणकवलीचा मान. पदस्पर्शाने पावन केली ही नगरी, पदस्पर्शाने पावन केली ही नगरी. पुण्यवंत भालचंद्र बाबा माझ्या मित्राचं गाणं आहे, माहिती का? कणकवली पुण्यभूमी भालचंद्र झाली म्हणे. कणकवली पुण्यभूमी भालचंद्र झाली म्हणे. तुम्हाला सुद्धा काय काय सांगतात, माझ्या मित्राचं काय तू सांगत काय तू कुत्रू विरू, पण बा आज जर विचार केला तर त्या बाबा भालचंद्राच्या बाजूला सुद्धा ते कुत्रे दिसतात. हा, कारण 4 वेदातला एक वेद आहे, लक्षात दिला. आणि तू माका त्याच्यातली भावकी सांगतो, तुला माहित नाही माझ्या भावन किती कुटावती लागले बसतो. तुम्ही बोलताना विचार करून बोलायचं. तुझा शेजारी होईल ती होईल ती नाही तर सध्या काय होणार ना. काय लक्षात ठेव. सोनियाची उडवली सकाळ, सोनियाची उडवली सकाळ, उडवली सकाळ.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून हे राज्य टिकवण्याचं काम केलं. लक्षात घ्या, त्यांच्या संविधानावरती हे जग चाललेले आहे. तुम्ही आम्ही या खुर्चीचा मान मिळतोय कोणामुळे? यांच्यामुळे. गरोदर महिलांना सुट्टी मिळते कोणामुळे? यांच्यामुळे. लक्षात घ्या, आपल्याला 2 घास मिळत आहेत कोणामुळे? चिकन मिळते कोणामुळे? देऊ गे नसणार पाणी बघू नाही सकाळ उठा. आता म्हणतात अरे तुला माहित नाही, तू जाऊन फक्त बघ त्या महिला माता भगिनींनी जेवण बनवले ना, चिकन जेवण, अजून हाताचा वास जायचा म्हणून त्यांनी साफ साफ करतो. तुझ्या नशिबात नाही ना, करून वगैरे तू काय काय चढा बरंच नाही. अरे तिथवर पोटाची कळगी भरण्यासाठी तो राक्षस सुद्धा रानावानात फिरत होता. लक्षात घ्या, पण आज जो राक्षस त्या तिथवर पोटाची कळगी भरण्यासाठी खेळत फिरतात. लक्षात दिलं काय? हो, बाकी काय विषय नाही. ती गजरा म्हणून आणून दिलेली गोटी, माझी खळी दाढी करताना खळी म्हणतं काय, गोटी घातली आणि तोंडात सगळं माझे. आणि मग मी काय केलं, तर उद्या समजा मी गेलं मी तुमचा परत शिकवणार, तर त्या सलूनवाल्याने सांगितलं काय नाही आता सकाळी आणून द्या. तो दुसरं सलूनवाला लोक नाही रोज तो एकाच ते घाणी आधी मुठी घेऊन सवय आहे. तसं गुलाब काय असतं, लाज वाटत नाही. माझ्या नागड्या बघूसाठी एवढी गर्दी जमली विचारतो, आणि मी जाऊन तवेल काढून गर्दी टाकली. आता पुढे विचारतो, नेतृत्वाने करतो तू कळला, तुझा कसला करतो तू कर्माचा. मी निघालो तुम्ही वाढदिवस पहिले कधी व्हायचे नाही, पण आता होत आहे. आज चव्हाण साहेबांनी वाढदिवस साजरा केला, भव्य दिव्य असा कार्यक्रम तिथे आयोजित केला आणि बरेचसे त्यांचे मित्रमंडळी सुद्धा आले आणि आम्हाला सुद्धा बोलवलं. बरोबर, तुमचे लाख लाख आभार. तुमच्या मुलांना शुभ आशीर्वाद आहे, त्याबद्दल काही वाद नाही. माझ्या
वेळ नाही आणि भजन रसिक सुद्धा कमी झालेले बरोबर आहे. त्यामुळे स्वीट अँड शॉर्ट आपण गजराला सुरुवात करूया. गाणी बरीच येतात. अजूनही गाणं आलं बघा. मंदिरात जाताना सुद्धा सध्याच्या मुलांना वेळ नाही. गाडीनंतर गेले तर भान वाजवला की देवाला सांगणार मी आलोय मंदिर तसंच सांगणार तसाच की हे कलियुग आहे. आणि म्हणून भक्ती कशी असायला पाहिजे त्या गणपती गजाननासारखी असायला पाहिजे. तुम्ही कुठेही जा 2 मिनिटं देवाचं नामस्मरण केलं किंवा आपल्या आई वडिलांचं नामस्मरण केलं तर ती भक्ती केल्यासारखी आहे. आणि म्हणून ती भक्ती करणं गरजेचं आहे. कारण या हरिनामामध्ये मला काही जास्त बोलले नाही. तसं गुलाबरे चांगलं फक्त काहीतरी कुत्र्याचं सांगलंय कसलं कुत्र तो पामवले शेजारणीकडे होत होय ना. मी गेले मी पप्पी दुसरं कुत्र व्हायला गेले पण कुत्र व्हायला गेले आणि त्याला नदीला आंघोळी घेऊन जाय नदीला आंघोळी घेऊन जाय आणि कुत्र्याची आंघोळ झाली आंघोळ कुत्र्याची आंघोळ झाली आंघोळ केली आणि कुत्र्याच्या किनाऱ्याला गेली. एकदा असा झाला कुत्र्याची आंघोळ झाल्यावर कुत्र किनाऱ्याला गेलो आणि ह्यो आंघोळी गेलो आणि ह्याचा बघल्याने कुत्र हसायला लागलो. राग म्हणते हे तुझी आंघोळ झाली ना आता हसतच तुझ्या म्हणता नाही नाही म्हणता आमच्या प्रवकीत म्हणता 500 शक्ती असणारे कुत्रे भरपूर रोखले तुमच्यात पहिलंच फुरसून शक्ती असणारे भरपूर हा काय जागा नाही त्यात मी माझं सांगितलं युट्यूबवर
म्हणायची. पण आता ती बायको नवऱ्यात प्रेमा नाश्ता मारता संधी बसते संधी म्हणजे ही फॅशन आहे तुमचा विषय. समीर असत तर सॅमी, संतोष संतू काय म्हणतो अशी हल्लीची बायका हात मारतो. पण हल्लीच्या बायकाच नाही नवरे सुद्धा बायकांना प्रेमाने हात मारतात. त्या दिवशी मी असं मुंबईला गेलो, माझ्या मित्राला भेटलो. मित्राने मला पाहिलं, म्हटलं समीर बऱ्याच दिवसांनी आला, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे सांग चहा पाणी. यांना हात मला बच्चा चहा पाणी घेऊन. मला वाटतं मुली जायचे हात मध्ये असेल अर्ध्या तासाने बच्चे चहा पाणी घेऊन जाऊन घर बच्चाच लागला. बच्चा म्हणजे बायको बच्चे म्हणून परिस्थिती आहे कलियुग. काहीतरी सांगू ते म्हातावर काय म्हणता आपल्या बायकोवर प्रेम करतात. वा आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा खाया की घोगाव होत असो. हे सांगेल तो अजून शेजारी डोळं भात गेलो तुम्हाला मला सांगा ना. आता बघा आता सोडा नाही तर चलत चलत घरावर जा आहे चलत काय जाणार उगत उगत जा आहे.
कलियुगामध्ये माणसाचा बुवा मी मगाशी काय फोटो सांगितलं नाही, कारण पवनपुत्र हनुमंताने त्यावेळी छाती उघडली आणि रामसीता दाखवली. पण आताच्या मुलांची छाती उघडा ना, काय दिसणार? विनोद गुटखा हे दिसणार. आणि काय दिसत का? आज 40 वर्ष होण्यापूर्वी माणसं वरती चालली आहेत. पहिली लोक 100 वर्ष जगायचे, पण आता आज बघायला बरोबर. आता हेच काही दिवसावर काय झालं? पहिल्यांदा लोक किंवा भोजनी बुवा तासन तास खुर्चीवरती बसून राहायचे, पण आता एखाद्या गोष्टी कॅपॅसिटी नाही का? आजार वाढतो, कोणाकोणा मुतखडे झाले, ते खरोखरच हा प्रॉब्लेम. म्हणजे हे आजार वाढले. कारण वर्तमान मध्ये काय वाढलंय? वर्तमानामध्ये काय वाढले? तर झोप वाढली, आजार वाढले, पूर्ण लोकांचे डोक्यावरचे केस कमी झाले. पहिला होता तसा, पहिले हिप्पीकर टांगलाम कॅच, आता पर्यंता कॅच बारीक बारीक करून ते कधी उडावतं ते कळत पण नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून जीवन जे मिळाले त्याचा आनंद घ्यायला शिका. कारण हे क्षणभंगूर देह आहे. आज वाढदिवस आहे आमच्या भारताच्या ताईचा, बरोबर नाही? 2 लाईन म्हणण्याचा प्रयत्न करतो. आनंद झाला, क्या जवान कुटुंबिया
आज एवढी ताकद आहे की कोणत्याही मुलीचं कन्यादान करण्याची ताकद आज सगळी कदम आणि संत जोईल बरोबर. तुम्हाला दुश्मन नाही तो, तसं तो दुश्मन नाही झाला पण माझा मित्र झाला. असंच त्या दिवशी घराकडे गेले. घराकडे जाते मुंबई म्हटल्यानंतर कसे एक छोटीशी रूम असते आणि आपल्या गावात कसे 4-5 रूम असतात. मुंबईत कसं असतात कांदे बिंदे घातल्याने काय ते सुकत घालायचे जागा होईल तो बेड असतात ते बेड खाली सुकत घालायचे. त्या घराकडे गेली जाऊन बेडवर बसलं ह्यो गेलो आणि वहिनी म्हणतात समीर कदम बुवा ते नामांकित समीर कदम बुवा त्यांच्यासाठी काहीतरी बनव. आता आमची वहिनी विचारत पडली काय बनवायचं. तिचा विचार करून म्हणतात कांदे पोहे बनवू. आता पोहे होते ते किचन मध्ये बनणे ठेवलेले कांदे होते ते बेडच्या खाली आणि ह्यो माझ्या वाड्या गाजाने मारत गेलो. वहिनी पहिले हो काय पहिले लक्ष देत नाही. वहिनी आमची काय म्हणजे खायचे 2 कांदे बनवले. मी म्हटलं आता कांदे पोहे खाव थांबा काय घरात एवढे त्या गुलामान काय करू ते भेड खाली हात घातल्या सुकत घातलेले कांदे होते ते काढले आणि वहिनीकडे दिले. तेव्हा माझ्या लक्षात दिलं म्हटलं ते कांदे बांधले आता म्हटलं आईचे विचार करून घ्या. त्यामुळे हे आयुष्य जगताना आनंदाने जगा. कोणाची भांडण करू नका, कोणाची तंटा झगडा करू नका. बुवा शेवटी काय झगडा तंटा करून काय मिळणार नाही लक्षात घ्या. लक्ष दिला. आणि म्हणून कारण एक रडणार दुसऱ्यासाठी दुसरा हा तिसऱ्यासाठी म्हणून धरा. तुझ्या कृपेची